सांगली जिल्ह्यातलं वरपूड नावाचं एक छोटं डोंगरांच्या कुशीत वसलेलं गाव. तिथे लोक जगतात म्हणजे फक्त श्वास घेतात म्हणून जगतात. गावाच्या टोकाला चिखलानं माखलेलं, पावसात गळणारे आणि उन्हाळ्यात भेगा पडणारे एक घर. त्या घरात राहते सावित्री, विधवा. विधवा हा शब्द तिच्यासाठी फक्त ओळख नव्हता, तो रोज जिवंतपणी भोगावा लागणारा एक शिक्षाच होती. 2 लेकरं, मोठा ओंकार 10 वर्षांचा आणि धाकटी चिनू 7 वर्षांची. दोघंही निरागस, गोड, पण अन्नाआधी माणुसकीच्या स्पर्शालाच भुकेले. दिवाळी जवळ आली होती. गावभर कंदील झळकत होते, चुलीवरून गोडधोडाचा सुगंध दरवळत होता. पण सावित्रीच्या घराच्या चुलीवर मात्र फक्त काळी काजळी होती. गरिबी म्हणजे तिच्या अंगणात टांगलेला एक असा दिवा जो ना विस्त होता ना उजळत होता. त्या संध्याकाळी ओंकार आईजवळ बसून हळुवार आवाजात म्हणाला, आई, यंदा आपण पण फराळ करू ना. तो विचार शब्दात नव्हता, पण डोळ्यात दिवसानुदिवस साचलेली एक चुटकीदार जखम होती. आवाज इतका हलका झाला होता की सावित्रीच्या हृदयात काहीतरी टोचलं. ती विचार करू लागली, आपल्या घरात कधी येणार तो वास? यंदा आपल्या घरात ही दिवाळी येईल. ती हीच ओळ पुन्हा पुन्हा मनात म्हणत राहिली, जणू तेच तिचं मंत्र झालं होतं. त्या रात्री दोन्ही लेकरांकडे पाहत ती बसली. झोपताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं का हे ती पाहत होती. हातात काहीच नव्हतं, पण मनात एकच ध्यास, उद्या माझी लेकरं शेवटी हसतील. परंतु नियतीने आधीच एक काळोखात बुडालेलं पान लिहून ठेवलं होतं. ज्या फराळाची लेकरांनी आतुरतेने वाट पाहिली होती, तोच फराळ त्यांच्या आयुष्यात काळा दिवस बनून येणार होता. सावित्रीने चुलीवर छोट्या गॅसच्या भांड्यात गोडधोड तयार करायला सुरुवात केली. थोडा गहू, थोडी साखर, जुनं तेल, एवढ्याच साध्या गोष्टी. ओंकारने विचारलं, आई, हे पुरेल का? सावित्री हसली, पण त्या हसण्यात थकव्याची छा होती. हो बाळा, पुरेल. फक्त हात धुवून नीट बघ, ठीक आहे ना, ती म्हणाली. दोघं मुलं उत्सुकतेनं मदत करत होती. त्यांच्या चेहऱ्यावर निरागसतेचं तेज होतं. कोणतीही भीती नाही, फक्त आनंद. चुलीवर गोडधोड भाजत असताना सावित्रीला अचानक एक विचित्र वास आला. अरे काय ब्र जळतन्य, ती हाताने हवेचा झोत करत वास ओळखायचा प्रयत्न करू लागली. काहीच स्पष्ट कळेना. मुलं हस्त खेळत होती. ओंकारने गोडधोडाचा एक तुकडा उचलला आणि लगेच त्याचा चेहरा बदलला. आई, मला त्रास होतोय, तो म्हणाला. सावित्री घाबरून पुढे पळाली. काय झालं रे बाळा, ती किंचाळली. ओंकारचा आवाज किरकोळ होत गेला, गळा खरखरू लागला. हात थरथर कापू लागले. त्याच क्षणी चिनूही रडू लागली. तिच्या छोट्या तोंडातून आवाज फुटत नव्हता. सावित्रीच्या हृदयाला जणू कुणीतरी मुठीने पकडलं होतं. ती थरथरत्या हातांनी फराळ उचलून पाहत राहिली, पण वेळ हातातून निसटत होती. ओंकार रडत होता, चिनू तडफडत होती आणि सावित्री फक्त उभी राहून तडफडत होती. त्या क्षणी तिला समजलं, ज्या फराळासाठी तिनं आयुष्यभर जगमग केली, त्याच फराळानं तिच्या मुलांच्या निरागसतेवर प्रहार केला होता. ओंकार आणि चिनू दोघेही थरथरत होते, रडत होते. सावित्रीच्या हृदयात जणू कुणीतरी उभं राहून धारदार चाकू खुपसत होतं. तिच्या हातातला फराळ आता गोड नव्हता. तो झाला होता यातनेचा एक जिवंत पुरावा. काय झालं बाळा, सावित्री रडत विचारत होती. ओंकार थोडा शांत होत म्हणाला, आई, डोळे दुखतायत, डोकं पण दुखतंय, उलटी येते. सावित्रीच्या अंगावर शहारे आले. चिनूचं रडणं वाढलं. तिच्या आवाजात संपूर्ण जगाची वेदना दडली होती. ती दोघांना मिठी मारून अश्रू ढाळत राहिली. मनात फक्त एकच विचार, ही माझी चूक आहे का, की कोणाचा काही कट? तिनं ठरवलं, डॉक्टरकडे धाव घ्यायची. पण पैसे नव्हते, रस्ता लांब होता आणि वेळ हातातून निसटत चालली होती. तिचं रडणं,
तिचा किंचाळणारा आवाज गावभर पसरला. लोकांच्या हृदयात भीतीचा एक कंप उठला. सावित्रीच्या मनात एकच विचार गड्ड होत गेला, हीच का माझ्या घराची शेवटची रात्र? माझ्या लेकरांचं हसू परत यायला हवं, जरी त्यासाठी मला स्वतःचं आयुष्य द्यावं लागलं तरी. गाव झोपलं होतं, पण सावित्रीच्या घरात अनिश्चिततेची सावली पसरली होती. ती दोघांच्या बाजूने बसली, त्यांचे श्वास ऐकत राहिली. पुन्हा पुन्हा स्वतःला विचारत राहिली, मी काय चुकीचं केलं? तेवढ्यात गावातील डॉक्टर आले. त्यांनी फराळाचे नमुने तपासले. सावित्रीचं हृदय जोराने धडधडत होतं. काहीतरी गूढ उघडणार आहे हे तिला जाणवत होतं. डॉक्टर हळूच म्हणाले, सावित्री, फराळात थोडं विष मिसळलं गेलं आहे. कदाचित चुकून किंवा कोणीतरी खोडसाळपणानं केलं असावं. सावित्रीच्या अंगात थरकाप उडाला. तिच्या डोळ्यातले पाणी आता रडण्याच्या स्वरात फुटलं. माझ्या हातून माझ्या मुलांचं आयुष्य जातंय का? ती ओरडली. ओंकार आणि चिनू अजूनही हलकेच कुरकुरत होते. त्यांच्या वेदनांनी घर हादरलं. सावित्रीच्या मनात एकच विचार फिरत होता, मी फक्त त्यांना आनंद द्यायचा प्रयत्न केला, पण माझ्या हातून त्यांना धोका मिळाला. गावकरी आश्चर्यचकित आणि भयभीत झाले. कुणीतरी त्यांच्या गरिबीचा फायदा घेतला होता, फराळात विष टाकून. आईच्या मेहनतीवर, प्रेमावर आणि त्यागावर कुणीतरी काळी रेष ओढली होती. सावित्रीने डोळ्यातले अश्रू पुसले. तिनं दोन्ही लेकरांना हातात धरलं आणि मनोमन प्रार्थना केली, देवा, माझ्या मुलांना वाचव. माझं आयुष्य घे, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू परत आण. डॉक्टरांच्या तातडीच्या प्रयत्नांनी ओंकार आणि चिनू वाचले, पण सावित्रीच्या हृदयावर एक अमर्यादित दुःखाचा ठसा उमटला. ती फक्त त्यांच्याकडे पाहत राहिली. त्यांच्या श्वासोच्छवासात स्थिरता येईल हेच तिचं समाधान होतं. सत्य बाहेर आलं. आईचं प्रेम, तिची मेहनत, तिचा त्याग सगळं गावासमोर उघड झालं. प्रत्येक गावकरी हादरला. सावित्रीच्या डोळ्यातले अश्रू आणि तिच्या वेदनेचा पाऊस सर्वांच्या मनाला भिडला. त्या दिवशी सावित्रीला उमगलं, प्रेमानं केलेलं छोटं कार्यही कधी कधी मोठ्या वेदनेचं ओझं बनू शकतं. पण तिच्या हृदयातली ताकद अजून जिवंत होती, कारण तिची लेकरं जिवंत होती आणि तिचा संघर्ष अजून संपलेला नव्हता.